सक्सेस माइंड या सेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आपण रोज आयुष्यासाठी नवीन काहीतरी शिकत आहोत आणि हे 30 दिवस कंटिन्यू चालू. आजचा दिवस आहे. आज आपण काहीतरी नवीन शिकणार आहोत. तो विषय म्हणजे संगत. युअर नेटवर्क इज युअर नेट. तुम्हाला कधी वाटतं आहे का तुमचं सक्सेस तुम्हाला मिळत नाही किंवा तुम्हाला अपेक्षित यश मिळत नाही? असं का? हे सगळं दडलेलं आहे तुमच्या संगतीमध्ये मित्रांनो. तुम्ही जिथे उठतात, जिथे बसतात, ज्या मित्रांमध्ये राहतात, जे पुस्तकं वाचतात, यांच्या संगतीमध्ये तुमचं यश लपलेलं आहे मित्रांनो. आणि नसेल तर तुम्हाला ते बदलायची गरज आहे मित्रांनो. संगत म्हणजे काय? तर फक्त मित्र म्हणजे संगती असं नाही, तर तुमच्याबरोबर असणारी जे काही पुस्तकं आहेत ते सुद्धा तुमची संगती आहेत. त्याचबरोबर तुम्ही ज्यांचे व्हिडिओ बघतात ते सुद्धा तुमची संगती आहेत. त्याचबरोबर तुम्ही ज्यांच्याबरोबर वेळ घालवतायत ते सुद्धा तुमची संगती आहेत. कारण मित्रांनो बघा, त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा प्रभाव तुमच्या आयुष्यामध्ये पडत असतो, म्हणून ते तुमच्या संगती आहेत. तुम्ही त्यांच्याबरोबर घालवलेल्या वेळेसाठी आणि त्याचबरोबर तुम्ही त्यांना प्रत्येक शब्द ऐकल्याने तुमच्या आणि त्यांच्या भावना, यू आर द ॲव्हरेज ऑफ द 5 पीपल अराउंड यू, म्हणजे तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या 5 लोकांचा ॲव्हरेज म्हणजे तुम्ही स्वतः आहात मित्रांनो. म्हणजे बघ, विचार करा, जर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये बघितलं तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक दिसणार नाही. ते जेवढे कमवत आहेत तेवढेच आपण कमवू. त्यांनी जो अभ्यास केला आहे तोच आपण अभ्यास केलेला असेल. म्हणजे विचार करा मित्रांनो, किती परिणाम आपल्या आयुष्यावर घडतो. आपण जे पुस्तकं वाचले तेच विचार जगत आहोत आणि याच्या व्यतिरिक्त काही नाही. म्हणून आपले जर विचार, मित्र, संगती सगळे बदलले तर आपलं आयुष्यसुद्धा यशस्वी व्हायला वेळ लागणार. सर्कल ऑफ कॉन्सर्न आणि दुसऱ्यामध्ये आहे सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स. तर आपण दुसऱ्याच्या आयुष्यावर खूप चर्चा करत असतो, पण त्याचा उपयोग आपल्याला नसतो मित्रांनो. आणि आपण ती गोष्ट बदलू शकत नाही मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजेच आपण दुसऱ्याचं जग बदलू शकत नाही, तर आपण स्वतः आपल्यामध्ये बदल घडवून आणू शकतो. आणि तेच टाईपचे दुसरे लोक असतात, म्हणजे सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स. म्हणजेच ते दुसऱ्यावरती प्रभाव पाडत असतात. सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स वाढवतात, म्हणजे ज्याच्यामध्ये त्यांना प्रेरणादायी ठरणारी व्यक्ती, मोटिवेशन करणारी व्यक्ती किंवा त्यांना सपोर्ट करणारी व्यक्ती, अशा व्यक्तींमध्ये राहतात. जे रिचेस्ट पर्सन आहेत त्यांच्याबरोबर राहतात. त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याबरोबर वागणं, त्यांच्या काही गोष्टी आत्मसात करणे, म्हणजेच वेळेचं नियोजन वगैरे ह्या गोष्टी शिकून घेणे किंवा चांगलं बोलणे, ह्या चांगल्या कामाच्या सवयी शिकल्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये प्रगती होत असते. हे आहे आपल्या यशाचं खरं. मग आपण या सर्कल ऑफ इन्फ्लुएन्सला समजून घेऊयात. बघा मित्रांनो, एक विद्यार्थी असतो आणि तो शाळेत जातो. तो शाळेत गेल्यानंतर सुरुवातीला जे 4-5 मित्र असतात त्यावेळेस ते काय करतात, गणित त्यांना काय अवघड जातं. मग ते काय म्हणतात, गणित अवघड आहे, गणित अवघड आहे, गणित अवघड आहे. मग तो नवीन आलेला विद्यार्थी, त्याला पण वाटतं नाही, गणित काय आहे, अवघड आहे. मग त्याच्या मनावरती तो ठसा उमटतो आणि त्या ठसा उमटल्यामुळे त्याच्या मनावरती गणित अवघड वाटायला सुरुवात होते. मात्र काही दिवसानंतरच त्याने काय केले, ते मित्रांना बाजूला केलं आणि दुसऱ्या मित्रांबरोबर राहिला. ज्या मित्रांना गणिताची आवड होती, ते गणित सोडवण्यासाठी एकदम आतुरतेने सोडवायचे, अभ्यास करायचे. मग ते म्हणायचे, गणित सोपं आहे, गणित सोपं आहे, गणित सोपं आहे, गणित सोपं आहे. बघा मित्रांनो, फक्त या सोपं म्हटल्यामुळे त्याचा आत्मविश्वास एवढा वाढला का तो सुद्धा गणित एकदम छान पद्धतीने सोडवायला लागला आणि त्याला गणितामध्ये आवड निर्माण झाली. ही आहे आपल्या सर्कल ऑफ इन्फ्लुएन्सची जादू. तर मित्रांनो, तुम्ही तुमची संगत बदला आणि आपलं आयुष्य बदला. हे आहे आजच्या दिवसाचं कार्य. तर मित्रांनो, आजचा टास्क आहे, तुम्ही तुमच्या आजूबाजूचे मित्र, पुस्तकं, व्हिडिओज काय काय बघतात याचं ऑब्झर्वेशन करा आणि खरंच ते तुमच्यासाठी चांगले आहेत का? नसतील तर त्यांना बंद करा. आणि मित्रांनो, त्याच्यापेक्षा जास्त सक्सेसफुल असणाऱ्या गोष्टी किंवा आपल्याला सक्सेस ठरवून देणाऱ्या गोष्टी तुम्ही कशा वाढवता येतील या आपल्या आयुष्यामध्ये शिका. धन्यवाद. चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मात्र तोपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच काही व्हिडिओ तुम्हाला मोटिवेशनल तुमच्या लाईफ चेंजसाठी येत असतील तर तुम्हाला पहिले त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे व्हिडिओज तुमच्या इतर मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये बदल करण्यासाठी थोडासा खारीचा वाटा घेत आहे.
जसं मी तुमच्या आयुष्यामध्ये बदल करण्यासाठी एकदम हा छोटासा खारीचा वाटा आहे.